नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज घेऊन आलेले आपल्या शेतकरी बंधू भगिनींच्यासाठी खूप मोठी अपडेट. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे जे काही इतर अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आजची अपडेट ही आहे की कांदा खरंच तेजीत आहे की व्यापाऱ्यांची काही खेळी आहे. कांद्याच्या भावामध्ये मोठ्या तेजीची शक्यता आहे का या संदर्भातली. कारण गेले काही दिवस झालं आपण बघतोय की सोशल मीडियावरती कांद्याचे दर वाढतील किंवा वाढलेत या संदर्भातल्या बातम्या आपण बघतोय. पण खरंच ही वस्तुस्थिती आहे का या संदर्भातली ही एक खूप मोठी अपडेट आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाजारामध्ये 2 दिवसामध्ये भाव 300 ते 500 रुपयांनी वाढले आहेत आणि पुन्हा ते 300 रुपयांनी कमी झालेले आहेत. कांदा बाजारातील मागील 4-5 दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. कांद्याचे भाव वाढून अनेक बाजारांमध्ये जवळजवळ 2500 ते 2800 रुपयांपर्यंत पोहोचले होते. पण कालपासून पुन्हा मार्केट कमी होऊन 300 रुपयापर्यंत तुटले. बाजारामध्ये 2 दिवसांमध्ये भाव 300 ते 500 रुपयांनी वाढले आणि पुन्हा ते 300 रुपयांनी कमी देखील झाले. दक्षिणेतील बाजारामध्ये कांद्याच्या भावामध्ये चढ उतार सुरू आहेत. त्याप्रमाणे देशातील बाजारातही चढ उतार दिसत आहेत असे व्यापारी सांगत आहेत. तर शेतकऱ्यांनी बाजारामध्ये आवक वाढवावी यासाठी व्यापाऱ्यांची ही खेळी आहे का असे शेतकरी सांगत आहेत. 4 दिवसापूर्वी सोशल मीडियावरती 3400 ते 3500 रुपयांच्या पावत्या फिरत होत्या. त्यामुळे बाजारामध्ये कांदा भावात मोठी वाढ झाल्याची चर्चा देखील झाली. पुन्हा कांदा एकदा बातम्यांमध्ये आला आणि कांदा आणतो डोळ्यात पाणी, अर्थकारण कोलमडलं अशा नेहमीच्या बातम्या सुरू झाल्या. पण कांद्याचा वाढलेला भाव 2च दिवसांमध्ये पुन्हा 300 रुपयांनी कमी झाला. त्यामुळे बाजारामध्ये आणखीन चर्चा सुरू झाली. बाजारात पावसामुळे कांदा आवक कमी होती. ही आवक वाढावी तर वाढेल म्हणून शेतकऱ्यांनी बाजारामध्ये कांदा आणावा, त्यासाठी 2 दिवसांसाठी व्यापाऱ्यांनी भाव वाढवले असे शेतकरी सांगत होते. तर सोशल मीडिया माध्यमातून फिरणाऱ्या पावत्या ह्या व्यापाऱ्यांच्याच मालाच्या होत्या असेही शेतकऱ्यांनी सांगितले. व्यापाऱ्यांचं म्हणणं वेगळं आहे. दक्षिणेतील राज्यामध्ये कांद्याचा भाव हा 3500 रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे राज्यातही कांदा 2500 ते 2800 रुपयांपर्यंत पोहोचला. पण 2 दिवसांपासून पुन्हा तेथील मार्केट कमी झाले. त्यामुळे आपल्याकडेही भाव कमी झाले आहेत. कांदा भावात हे चढ उतार होण्यामागे बाजारातील कांदा आवक आणि व्यापाऱ्यांची खेळी याचा काहीही संबंध नाही. पुढे कांद्याचा भाव कमी जास्त झाल्याचा हा परिणाम आहे असेही व्यापारी सांगतात. कांद्याच्या भावामध्ये अचानक वाढ झाल्यानंतर मात्र अनेक शेतकरी कांदा विक्री वाढवत आहेत. बाजारामध्ये आवक वाढल्याच्या दरावर दबाव येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार स्थिरावल्यानंतरच आवकेचा दबाव वाढणार नाही असे विक्रीचे नियोजन करावे असे आवाहन अभ्यासांकडून केले जात आहे. शेतकरी आणि बाजारभाव अभ्यासक शिवाजी आवटे म्हणतात की शेतकऱ्यांनी मार्केटकडे न पाहता दिवाळीपर्यंत माल पुरेल अशी टप्प्याटप्प्याने विक्री करावी, म्हणजे बाजारामध्ये अचानक आवक वाढणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन सुद्धा आवटे यांनी केले आहे. यंदा कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यातच मागील काही वर्षाचा विचार केला तर उत्पादन घटल्यामुळे बाजारातील कांद्याचे जे भाव आहेत ते काहीसे अधिक होते. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी 1200 ते 1500 रुपयांच्या दरम्यान कांदा विकला. आता हा कांदा व्यापारी आणि स्टॉकिस्ट यांच्या हातात गेला. शेतकऱ्यांकडील चाळीतील कांदा ही यंदा कमी आहे. चाळीतील कांदा जवळपास 20 ते 30% कमी असल्यामुळे शेतकरी सांगत आहेत. मुळात कांदाच कमी उपलब्ध असल्यामुळे निर्यातीवरती 40% शुल्क, $550 किमान निर्यात मूल्य असल्यामुळे कांदा निर्यात कमी होऊनही भाव 2000 ते 2300 रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील आवक आणि निर्यातीनुसार भावांमध्ये 500 रुपयांपर्यंत चढउतार राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक या ठिकाणी करत आहेत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण आणि योग्य वाटला असेल. तर शेतकऱ्यांच्या मध्ये जो काही संभ्रम होता, दर वाढलेत नाही वाढलेत, आवक काय किंवा ही नेमकी कोणाची खेळ या संदर्भातल्या सगळ्या शंकांचं निरसन या व्हिडिओमध्ये झालं असेल असं मला वाटतं. धन्यवाद.